तर भैया असं म्हणतात पैसा आदमी को अंधा बनाता है, पण मी म्हणतो पैसा आदमी को चूतिया बनाता है. आजकाल प्रत्येकाला झटपट श्रीमंत व्हायचं आहे, पण मेहनत करून नाही. मेहनत करणं जीवावर येते. मग कोणी स्कॅम करते, कोणी चोरी करते. पण जे टॉप लेवलचे बंदे असतात ना, एकदम टॉप लेवलचे, ते काय करतात माहिती आहे? गुप्तधन काढतात, गुप्तधन. कुछ भी. तर अशीच एक गोष्ट झाली अहिल्यानगरमध्ये. तर अहिल्यानगरच्या सर्जेपुरा या एरियात एक शिव अण्णासाहेब सोनवणे नावाचा भोंदूबा होता. याचे हेच कामं, तुले धन काढून देतो, तुले सोनं काढून देतो. याले एक दिवस असाच एक बकरा भेटला. एका फॅमिलीले यानं सांगितलं 50,000 रुपयात मी तुम्हाला तुमच्या घराखालचं गुप्तधन काढून देतो. हो भाई. फॅमिली चिवत्या. यायला वाटलं गुप्तधन भेटल्यावर आपल्याजवळ पण पैसा ही पैसा होगा. मग काय दिले त्याला 50,000 रुपये. मग झाली पूजा चालू. घरासमोर ते सगळं त्यानं अद्रक लसण हड्ड्या बिड्ड्या मांडल्या, केली पूजा चालू. 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, पुरा दिवस झाला, पण धन काही बाहेर येत नव्हतं. मग भोंदूबा म्हणे, भाऊ इथून तर काही धन बाहेर येऊन नाही राहिलं. धन तुमच्या घराच्या खाली आहे, तुम्हाला घर पाडा लागन. क्या बात कर रहे? आता त्या फॅमिलीला किती चिवत्या म्हणावं. च्या मायाबीन त्यानं राहतं घर पाडलं. डबल पुऱ्या प्लॉटवर त्या भोंदूबानं पूजा चालू केली. मग डबल तसंच 2 घंटे 4 घंटे झाले, पुरा दिवस गेला, पण धन काय बाहेर आला नाही. मग या फॅमिलीला समजलं का साला हा आपल्याला चिवत्या बनवून राहिला. जल्दी मान गई. म्हणजे सगळं झाल्यावर यायचा लाईट लागला. मग त्या फॅमिलीनं भोंदूबाले पैसे वापस मागितले. आमचे 50,000 रुपये वापस देऊन दे, त्याकडून काय धन निघून नाही राहिलं. तो काय जे देते पैसे वापस. उलट तो त्याला म्हणते की मी इथं अघोरी पूजा केली म्हणते, आता जर तुम्ही इथं राहिले तर मी तुम्हाला जीवानं मारून टाकेन म्हणते. म्हणजे चोर तर चोर आणि वर शिरजोर. मग काय त्या फॅमिलीनं पोलीस कंप्लेंट केली. पोलीसवाले आले, त्या बाबाला अटक करून घेऊन गेले. पण आता काय फायदा, 50,000ही गेले आणि राहतं घरही पडलं. म्हणून अशा भोंदूबाच्या चक्करमध्ये पडू नका. आणि अशा भोंदूबाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फॉलो करायला विसरू नका.